सोलापुरातनं बातमी आहे। सोलापूर बस स्थानकासमोर शिवसेना ठाकरे गटानं चक्का जाम आंदोलन सुरू केलेलं आहे। राज्य सरकारनं एसटी भाडेवाढी विरोधात शिवसेना ठाकरे गट हा आक्रमक झालेला आहे आणि ठाकरे गट चक्का जाम आंदोलन करतोय। काही काळासाठी वाहतूक सुद्धा त्यामुळे ठप्प झाली। सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसैनिक चक्का जाम आंदोलनात सहभागी झाले। सोलापूर बस स्थानकासमोर भाडेवाढी विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या। संपूर्ण राज्यभर अशा स्वरूपाची आंदोलनं होतील हे यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केले। अधिक माहिती घेऊयात, सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सौरभ, आता सध्याची काय सोलापूरमधली स्थिती आहे? कारण या आंदोलनामुळे अर्थातच वाहतुकीवरती परिणाम झाला असेल। प्रज्ञा, म्हणजे सोलापुरातील शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहेत। राज्य शासनाने जे एसटी महामंडळाचे जे दर वाढवले त्या संदर्भात शिवसैनिक आक्रमक झाले। सोलापुरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरती शिवसैनिकांनी काही वेळ जे आहे ते चक्काजाम आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे ट्रॅफिक जे आहे ते थांबलं होतं। एसट्या बसेस देखील थांबल्या होत्या। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसैनिक आहेत। दादा, काय भूमिका आहे नेमकी आपली? जे राज्यामध्ये एसटीच्या दरामध्ये भाडेवाढ झालेली आहे ह्याला आमचा पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विरोध आहे। कारण एसटी मध्ये जो प्रवासी असतो तो अत्यंत गरीब असतो, त्याच्याकडे वाहन नसतो, तो सर्वसामान्य नागरिक असतो। त्याच्या खिशाला फार मोठी न परवडणारी झळ या ठिकाणी भाडेवाढच्या माध्यमातून बसत आहे। आज तुम्ही बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी जे आहेत ते जुन्या झालेले आहेत। 10 किलोमीटर लाख किलोमीटर त्यांचं रनिंग झालेलं आहे। 12 वर्ष त्या एका एसटीचं वय झालेलं आहे। अशा एसटी स्क्रॅप मध्ये काढून नव्या एसट्या घेण्याची गरज आहे। तुम्ही भाडेवाढ नक्की करा, पण तशी प्रवाशांना तशी सेवा द्या। या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यातील प्रमुख बस स्थानक येथे चक्काजामचं आंदोलन करत आहेत। या भाडेवाढीच्या विरोधात, या सरकारच्या विरोधात, या सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आमचं हे आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे। दादा, आज मुंबईमध्ये कॅबिनेट होते आहे। शिवसेनेचे 20 आमदार जे आहेत ते या संदर्भात आवाज उठवतील का? एसटी दरबार वाढी संदर्भात हा आवाज आहे उद्धव साहेबांचा, हा आवाज आहे शिवसेनेचा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आवाज दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एसटी भाडेवाढच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करतोय। आणि हे जे आंदोलन झालंय ते प्रताप सरनाईकांनी केला प्रताप आणि लोकांच्या डोक्याला झालाय ताप। अशा पद्धतीनं हे राज्यकारभार हे जुमलेबाजी सरकार या ठिकाणी काम करतोय। त्यांच्या विरोधात अशाच पद्धतीने आम्ही भविष्यामध्ये आंदोलन करणार। आणि खरी शिवसेना जी आहे बाळासाहेबांची, प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये ठिणगी असलेली शिवसेना, हिंदुत्वाची शिवसेना, भगवी शिवसेना, आम्ही खरी शिवसेना पुन्हा एकदा दाखवणार आणि या जुमलेबाजी सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही। आणि येत्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांची जागा आम्ही निश्चितपणे दाखवून देऊ। दादा, येणाऱ्या काळामध्ये जर ही दरवाढी नाही थांबली तर शिवसेनेची पुढची भूमिका काय असेल? सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक बस स्थानकावर जर दरवाढी 16% या राज्य शासनाने घेतलेली 16% दरवाढ परिवहन मंत्र्यालाच माहित नाही ही शोकांतिक आहे। आणि असं दरवाढ रद्द न झाल्यास प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या एसटी डेपो समोर हे एकही एसटीचं चाक आम्ही फिरू देणार नाही, असा इशारा मी या ठिकाणी राज्य शासनाला देऊ इच्छितो। अगदीच प्रज्ञा, शिवसैनिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत की तालुक्यांमध्ये गावागावात जाणारी एकही एसटी आम्ही जर दरवाढ जर नाही थांबली तर चालू देणार नाही, अशी एकंदरीत शिवसैनिकांनी पवित्रा घेतल्या सोलापुरात। नक्कीच, आणि आज महत्त्वाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, त्यात काही निर्णय होतो का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सौरभ।